नमस्कार मित्रांनो, महाबली इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बिटवीन सेंटर शाफ्ट टर्निंग कसा केला जातो. मित्रांनो, प्रथमतः शाफ्टला आपण दोन्ही बाजूनी सेंटर ड्रिल मारून त्यानंतर फेस मारून सेंटर ड्रिल मारून त्याची लेंथ करून घेणार आहोत. लेंथ केल्यानंतर चेकमध्ये सेंटर पकडून त्याला सेंटरला आपण 30 डिग्री मारून घ्यायची आहे. त्यानंतर त्या शाफ्टला कॅरियर लावून तो जॉब कॅरियरमध्ये पकडून चेकच्या सेंटरला लावून आणि समोरून एक आपल्याला बिटवीन सेंटर म्हणजे सेंटर लावायचं आहे. त्यानुसार आपण त्याला स्टेप बाय स्टेप कट काढणार आहोत. त्यानंतर प्रथमतः छोटा कट लावून शाफ्टला किती टेपर जातो ते बघून आपण तो टेपर सेट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या जॉबला हळूहळू त्याची स्टेप बाय स्टेप आपण साईज करणार आहोत. दोन्ही बाजूनी सेंटर लावून जो जॉब केला जातो त्याला बिटवीन सेंटर टर्निंग असे म्हटले जाते. मित्रांनो, अशा आपण ज्यांना ड्रॉईंगप्रमाणे जी साईज दिलेली आहे त्याप्रमाणे कट लावून स्टेप बाय स्टेप तो जॉब आपल्याला टर्निंग करायचा आहे. टर्निंग करताना काळजी घ्यायची, टूल आपला व्यवस्थित वापरायचा आहे आणि जेणेकरून मध्ये टूलचा पॉईंट जर गेला तर त्याला स्टेप बीट शाफ्टला येऊ नये याची काळजी घ्यायची आहे. टूल व्यवस्थित वापरला पाहिजे आणि त्याच्या मटेरियलनुसार आपल्याला फीड द्यायचं आहे जेणेकरून शाफ्टला फिनिशिंग चांगली येईल आणि तो जॉब आपल्याला चांगला सरफेस होईल. ही माहिती आवडल्यास महाबली इंजिनिअरिंग टेक्निकल नॉलेज